माझा जायचं होतं मामाच तिथं, तर तेवढंच मम्मी ते काय म्हणते, चल आपल्याला दिवाळीचे सामान आणायला जायचं आहे. तर कसं आहे पब्लिक, रामकृष्ण हरी. तर मी तुमचाच लाडका गौरव साळुंखे. तर चला मग आपण दिवाळीचे सामान घेऊन येऊ का. तर तुम्ही आणलं दिवाळीचं सामान आणलं, तुम्ही कमेंट करून सांगा बरं. मग काय, आता निघालो आम्ही ना आता दिवाळीचं सामान घ्यायला. तर मी आता आलो आहे आता आपलं दिवाळीचं सामान घ्यायला. चला आम्ही तुम्हाला ते शॉप दाखवतो. आज आम्ही दिवाळीचं सामान घ्यायला आलतो. येता येता डायरेक्ट हे गुलाबजामुन दिसले येता ठिकाणीच, असं वाटलं आता का घेऊनच घ्या. तसं म्हणलं मम्मी म्हणते जाऊ दे आता मी घेऊनच घेते गुलाबजामुनचं पॉकेट, आपल्याला काम आहे दिवाळी खायला. हो मम्मीला म्हणलं डायरेक्ट गुलाबजामुनचं पॉकेट, तर मम्मी डायरेक्ट एक गुलाबजामुनचं पॉकेटच घेऊन घेतला ना हो. आपल्या अंधारी गावामध्ये एस मार्टमध्ये दिवाळीचे सर्व सामान उपलब्ध आहेत. गुलाबजामुन म्हटलं तर मग येथे प्रसन्न तूप आणि भारत मिळाले. आणि मग काय, मी तर सगळ्या मॉलमध्ये फिरून आलो आणि माझी मम्मी तर हे घे ते घे की म्हटली. मग काय हो, मम्मीचं काही घेणं आवरेनाच नाही. मी इथं मॉल इंडो दमून गेलो. मग काय एका ठिकाणी मी बसून राहिलो. मग काय हो, मम्मीला परत ते बिस्किटाचे पुढे दिसले. मम्मी म्हणती खरे आपल्याला चहामध्ये खायला घेतो काय बिस्किटची पुढे. मम्मीला म्हणलं घे भाऊ मी दमलो. पहिले आम्ही एक लोणचाची बरणी घेतली. ते म्हणे एका लोणचाची बरणीवर एक लोणचाची बरणी फ्री. मग मी काय केलं, डबल गेलो आणि डबल एक घेऊन आलो. मग काय अखेर शेवटी मम्मीचं सामान पूर्ण घेऊन झालं आणि टॅली केली. आता सामान घेऊन आलो दिवाळीचं. मला वाटलं आता मस्त आराम करू, आता मस्त झोपून राहू. त्याला तेवढ्यात मम्मी म्हणती चला आपल्याला डबल जायचं आहे. माझी लाडकी बहीण आली, पैसे काढून म्हणे लाडकी बहीणचे कपडे घेऊ म्हणे तुला. मग काय डबल परत मम्मीसोबत जावं लागलं. तर आता आम्ही घरी आलो. आता हे पहा माझा अवतारण ते कसा झाला आहे. आता मला असं वाटलं काय खरं आणि काय नाही. तर मग आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.